सर्व वाचकांना माझा नमस्कार. आजपासून सुरू करते एक नवीन कथामालिका. हे जीवन सुंदर आहे या कथेवर तुम्ही अगदी भरभरून प्रेम केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आशा करते ही नवीन कथाही तुम्हाला नक्कीच आवडेल. कथेच्या पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, या चॅनलवर आधी प्रकाशित झालेल्या कथामालिकाही ऐकायला विसरू नका. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या सर्व कथांचे भाग एका ठिकाणी ऐकायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया प्रसाद प्रीतीच्या ह्या प्रवासाला. कथेचं नाव आहे राहिले दूर घर माझे, भाग पहिला. संसार हा दोघांचा असतो. एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं. एकानं चिडलं तर दुसऱ्यानं समजून घ्यायचं असतं. संसाराच्या गाडीचे दोन्ही चाक एकाच गतीनं धावायला हवेत. त्यासाठी ज्या चाकाची गती जास्त त्यानं दुसऱ्यासाठी ती थोडी कमी करावी लागते आणि ज्याची कमी त्यानं ती थोडी वाढवावी लागते. म्हणजे संसाराची गाडी चांगली चालते. कुणा एकाचीच फरफट होत नाही. पण ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही तर होणाऱ्याची फरफट होतच जाते. कसं असतं ना, जगताना आपण एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची किंमत करत नाही. पण जेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याची वेळ येते, तेव्हा तिची किंमत कळायला लागते. ही किंमत वेळेवर कळली तर बरं, नाही तर आयुष्यभर सोबत राहतो तो रिग्रेट. ही गोष्ट आहे अशाच एका संसाराची. प्रसाद डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे डोळे जड पडले होते. हातपाय, सर्व शरीर त्राण नसल्यासारखे जाणवत होते. आपण कुठे आहोत याची जाणीव सुद्धा त्याला होत नव्हती. तेवढ्यात त्याच्या डाव्या हाताला एकदम मुंग्या आल्यासारखं वाटलं. हाताची बोटं जड पडल्यासारखी वाटली. एका मिनिटात पुन्हा हात पूर्ववत झाला. प्रसादनं डोळे किलकिले केले. त्याला डोळ्यासमोर आकाशी रंगाचे पडदे दिसत होते. टुन 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 असा कसलासा आवाज येत होता. प्रसादनं प्रयत्नपूर्वक डोळे पूर्णपणे उघडले. त्याच्या अवतीभोवती आकाशी रंगाचे पडदे लावलेले होते. त्यानं डाव्या हाताला पाहिलं. हाताच्या दंडाला एक मोठासा बेल्ट लावलेला होता. त्या बेल्टमध्ये पुन्हा हवा भरल्या गेली आणि प्रसादच्या हाताला पुन्हा मुंग्या आल्या. त्याचं लक्ष पायाकडं गेलं. त्याच्या पोटापर्यंत करड्या रंगाचं ब्लँकेट टाकलेलं होतं. उजव्या हाताच्या तर्जनी बोटावर क्लिपसारखं काहीतरी लावलेलं होतं. त्याच हाताच्या बाजूला एका सलाईन स्टँडला एक लहान आणि एक मोठी असे 2 सलाईन लटकलेले होते. त्याचं लक्ष हाताकडं गेलं. हाताला IV कॅन्युला लावलेला होता. त्यातून ते 2 सलाईन सुरू होते. छातीला कसलेसे स्टिकर लावलेले त्याला जाणवले. त्यातून काही वायर त्याच्या शर्टच्या वरून गेलेले होते. त्यानं वर पाहिलं. एका मॉनिटरवर वेगवेगळे आकडे आणि काही रेषा येत होत्या. एव्हाना आपण हॉस्पिटलमध्ये आहोत हे त्याला कळलं होतं. बाजूच्या पेशंटजवळ काहीतरी इमर्जन्सी सुरू होती. डॉक्टर, सिस्टर लोकांची धावपळ सुरू होती. प्रसादनं उठून बसायचा प्रयत्न केला. त्यामुळं मॉनिटरला जोडलेले वायर दबले गेले आणि मॉनिटरचा टुन टुन असा आवाज
जोरात यायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत तिथं आली. मिस्टर प्रसाद, थांबा, असे एकदम उठू नका, नर्स म्हणाली. नर्स, मी प्रसाद बोलणार तेवढ्यात नर्सनं त्याचं वाक्य तोडलं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात मिस्टर प्रसाद, काळजी करू नका, सगळं चांगलं आहे. बाजूच्या बेडवर एक इमर्जन्सी सुरू आहे. पेशंट क्रिटिकल झाला आहे, त्यामुळं थोडंसं थांबा. डॉक्टर गिरीश तुम्हाला तपासतील, नर्स बोलत होती. प्रसादच्या हाताला बांधलेला बीपी कफ पुन्हा हवेनं भरला. नर्स, हे हाताचं तेवढं काढा ना, प्रसाद तिला म्हणाला. ठीक आहे, मी त्याची सायकल चेंज करते. आता मिनिटाला होणार नाही, 15 मिनिटांनी होईल. ठीक आहे? नर्सनं मॉनिटरवरचे कसलेसे बटन फिरवले. तिनं सलाईनमध्ये एक इंजेक्शन टाकलं आणि ती क्रिटिकल झालेल्या पेशंटजवळ मदत करायला गेली. प्रसाद पडद्याआडून काही दिसतं का याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. हॉस्पिटलमध्ये कधी आलो मी आणि कसा आलो? मी तर ऑफिसमध्ये गेलो होतो. आठवतं की मला, मीटिंग होती. बॉस पुन्हा खडूससारखा बोलला. मी आणि अमित बाहेर आलो मीटिंग रूमच्या. पाठीत थोडं दुखल्यासारखं झालं होतं. मी अमितसोबत बोलत होतो. नंतरचं काहीच आठवत नाहीये. प्रसाद डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होता. तितक्यात डॉक्टर गिरीश त्याच्याजवळ आले. नर्सनं त्याच्या भोवतीचे पडदे बाजूला सारले. प्रसाद इकडं तिकडं बघत होता. त्याच्यासोबत तिथं अजून पेशंट्स होते. काही जागे होते तर काही अगदी निश्चित पडून होते. हे सर्व चित्र बघून प्रसाद थोडा घाबरलाच. हॅलो मिस्टर प्रसाद, हाऊ आर यू? डॉक्टर गिरीश त्याला म्हणाले. फाईन. डॉक्टर मी? प्रसाद पुढे बोलणार तेवढ्यात डॉक्टरांनी त्याला हातानं थांबवलं आणि नर्सला काही प्रश्न विचारले. नर्स त्याप्रमाणे उत्तरं देत होती. हातातले काही कागदपत्र डॉक्टरांना दाखवत होती. डॉक्टरांनी तिला त्यात काही बदल करायला लावले. येस मिस्टर प्रसाद, काही त्रास होतोय? डॉक्टर गिरीश त्याला म्हणाले. नाही सर, त्रास म्हणून असं काही नाही. पण मी तर ऑफिसमध्ये होतो, इथं कसं आलो? प्रसादनं डॉक्टरांना विचारलं. हो, काल तुमची तब्येत अचानक बिघडली. तुमचे सहकारी तुम्हाला इथं घेऊन आले होते, डॉक्टर गिरीश म्हणाले. काल? प्रसादनं आश्चर्यानं विचारलं. हो, काल. कालपासून तुम्ही बेशुद्ध होतात, म्हणून तुम्हाला काही आठवणार नाही, डॉक्टर म्हणाले. माझे फॅमिली मेंबर्स कुठं आहेत? प्रसादच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. हो, आहेत इथंच, बाहेर थांबले आहेत. ICUमध्ये नातेवाईकांना परवानगी नसते ना, म्हणून, डॉक्टर गिरीश प्रसादला म्हणाले. नर्स यांच्या पत्नीला बोलवा. कालपासून त्या इथंच आहेत. मला पण थोडं बोलायचं आहे त्यांच्यासोबत आणि मिस्टर प्रसाद पण भेटतील, डॉक्टर गिरीश म्हणाले आणि नर्सनं प्रीतीला आत बोलवलं. प्रीती ICUमध्ये आली. तिनं निर्विकारपणे प्रसादकडं पाहिलं आणि डॉक्टरांसमोर जाऊन उभी राहिली. प्रसादला गोष्टी ऐकू न जातील एवढ्या अंतरावर डॉक्टर उभे होते.
So, Mrs. Preeti, Mr. Prasad is out of danger for now. सिव्हिअर हार्ट अटॅक होता. 3 ब्लॉक्स होते. काल वेळेत इथं आणलं आणि तुम्ही वेळ न दवडता अँजिओप्लास्टीला परवानगी दिलीत, त्यामुळं सगळं चांगलं झालं. नाव नेक्स्ट इज पेशंटची काळजी कशी घ्यायची. सिगारेट, अल्कोहोल टोटली बंद. लो फॅट अँड लो सॉल्ट डाएट. बाकी मेडिसिन नंतर समजावून सांगू. आजचा दिवस ICUमध्ये ठेवू, उद्या स्पेशल रूममध्ये शिफ्ट करू आणि त्यानंतर 2 दिवसात डिस्चार्ज प्लॅन करू. डॉक्टर सांगत होते. प्रीती अगदी कान देऊन ऐकत होती. प्रसाद बेडवरून प्रीतीच्या निर्विकार चेहऱ्याकडं बघत होता. आनंद, दुःख, चीड यापैकी एकही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. किती दिवसात प्रीतीचा चेहरा निरखून पाहिलाच नाही. तशीच दिसते अजूनही. गव्हाळ रंग, सरसरीत नाक, बोलके डोळे, पण चेहऱ्यावरचं हास्य, ते हुशारीचं तेज, तो आत्मविश्वास कुठं हरवला आणि कधी हरवला? प्रीती माझ्यापासून दूर गेली का मी तिच्यापासून दूर गेलो? हो, मीच दूर गेलो. माझ्याबद्दल कोणत्याच प्रकारची भावना तिच्या चेहऱ्यावर दिसू नये इतकं दूर केलं मी तिला. प्रसादच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. डोळ्यात आपसुकच पाणी जमा झालं होतं. तितक्यात डॉक्टर आणि प्रीती त्याच्या जवळ आले. मिस्टर प्रसाद, इथून पुढं नो सिगारेट, नो अल्कोहोल, लो सॉल्ट अँड लो फॅट डाएट खायचं, कळलं? डॉक्टरांनी सांगितलं आणि प्रसादनं होकारार्थी मान डोलवली. मिसेस प्रीती, आपण यांना खायला देऊ शकता आता. तुम्ही होम फूड आणू शकत असाल तर उत्तमच, नाहीतर मग इथं मिळतं ते दिलं तरी चालेल, डॉक्टर म्हणाले. मी आणते घरूनच. डॉक्टर, एक विनंती होती. माझी मुलं बाहेर आहेत. त्यांना 2 मिनिटं त्यांच्या बाबांना बघू द्याल का? फक्त 2च मिनिट, प्रीती चाचरत म्हणाली आणि डॉक्टरांनी मुलांना भेटायला परमिशन दिली. प्रीती बाहेर जाऊ लागली. जाता जाता तिनं प्रसादकडं पुन्हा निर्विकार भावनेनं पाहिलं. प्रीती बाहेर गेली आणि मुलं आत आली. मोठी मुलगी शैली आणि मुलगा पियुष शैलीच्या पाठचा. मुलं ही किती लवकर मोठी झाली ना. शैली फर्स्ट इयरला असेल. नाही, सेकंडला असावी. आणि पियुष 10वी, नाही 11वीत असेल. खरंच आपली मुलं कोणत्या वर्गात आहेत हे पण आपल्या लक्षात राहू नये. एवढा दूर झालो मी. प्रसाद स्वतःलाच कोसत होता. मुलं 5 मिनिटं तिथं उभी राहिली. बाबा, कसे आहात? शैलीनं त्याला विचारलं. त्यावर त्यानं छान एवढंच उत्तर दिलं. मुलं बाहेर गेली. माझं कुटुंब माझ्यापासून एवढं दूर गेलं आणि मला कळलंच नाही. कसं कळणार ना? मी तर माझ्याच विश्वात मशगूल होतो. त्यांनी आवाज दिलाही असेल, पण मी माझ्याच धुंदीत होतो. त्यांनी साथ मागितलीही असेल, पण मी माझ्याच कोशात होतो. ज्या प्रीतीवर एवढं प्रेम केलं, तिच्या नजरेत आपल्याप्रती एवढी शुष्कता? हे काय करून ठेवलं मी? प्रसादला त्याचा भूतकाळ दिसत होता.
काय असेल प्रसादचा भूतकाळ? प्रीतीच्या मनात प्रसादबद्दल एवढ्या निर्विकार भावना का होत्या? जाणून घ्यायला ऐकत रहा कथा मालिका राहिले दूर घर माझे. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.